हरे नाम सदा शिव शिव हरे शिव हरे नाम शिव हरे नाम सदा शिव शिव हरे शिव हरे नाम शिव हरे नाम सदा शिव शिव हरे शिव हरे नाम शिव हरे नाम सदा शिव शिव हरे स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समोरचा दुसरा सोमवार आणि या दुसऱ्या सोमवारची ही कीर्तनाची सेवा मला इथे मिळाली म्हणून मी हे माझे परम भाग्य समजे. ज्यांनी विश्वास ठेवून मला इथे आज उपस्थित केलं तर सर्वांचे पुन्हा एकदा मी खरंच स्वागत म्हणेन. तर माझी बरेच दिवस इच्छा होती, कारण माझ्या ह्या बहिणीचं गाव आहे दर्शना पाटील, माझी बहीण मोठी बहीण. आज म्हणायला गेलो तर तीच माझी गुरु आहे. मी आज इथं उभा आहे तो फक्त तिच्यामुळे आहे. स्पर्धेपासून लहानपणापासून भाषण करण्याची संधी तिने मला शिकवलं आणि तिच्याच आशीर्वादानं मी आज इथं उभा आहे. आणि या गावाची तुमच्या ती सून आहे. तर मी नेहमी ते येत असतो या मंदिरामध्ये. मला खूप इच्छा होती की ताई मला एक दिवस इथं कीर्तन करण्याची संधी हवी, पण आज माझे परम भाग्य समजेन मी तर मला इथे संधी मिळाली. मला धन्यवाद. आज आपण उत्तरंगाला सुरुवात करतो. उत्तरंगामध्ये मी भगवंताचे चरित्र घेतले आहे. अहंकार माणसाचा किती मोठा असतो आणि अहंकार झाल्यानंतर त्याचं काय होतं हे चरित्र तुमच्यासमोर मी सांगणार आहे. मला लाखो भाविकांचे दैवत पंढरीचा विठोबा, लाखो भाविकांचे दैवत पंढरीचा विठोबा.
लाखो भाविकांचे भाविकांचे जैसे जेजुरीचा खंडोबा, लाखो भाविकांचे जैसे जेजुरीचा खंडोबा, लाखो भाविकांचे पंढरीचा विठोबा, लाखो भाविकांचे दैवत पंढरीचा विठोबा, लाखो भाविकांचे दैवत जेजुरीचा खंडोबा, जेजुरीचा खंडोबा, लाखो भाविकांचे पंढरीचा विठोबा, पंढरीचा विठोबा. भोलेनाथ भगवान की जय. माय बाप, प्रत्येक भगवंताने या सृष्टीवर अवतार घेतलाय तो कुणाने कुणाचा वध करण्यासाठी, या सृष्टीला तारण्यासाठी घेतला आहे. माय बाप, आज तर आवाज शांतता बसून घ्या खाली. तर आज भगवंत पांडुरंग जगाचा मालक हा अख्ख्या भारताचा नाही अख्ख्या देशाचा दैवत आहे. पण असे असंख्य महाराष्ट्रात मध्ये लोक आहेत की ज्यांचा कुलदैवत हे आपले खंडेराय आहे. पण आज मला वाटतं 90% लोकांना माहित नाही की खंडेरायाने अवतार नक्की कधी घेतला आणि का घेतला. पुढे माहित असेल तरी पुन्हा नव्याने ऐका, माहित नसेल तरी नव्याने ऐका. तर आपले महाराष्ट्राचे, आपल्या प्रत्येकाचे कुलदैवत म्हणजे खंडेराय आहे. तो चरित्र तुमच्यासमोर लावला आहे माय बाप. मग खंडेराय अवतार नक्की का घेतला, तर या सृष्टीवर अनेक राक्षस असुर होऊन गेले. त्यामधला मधु आणि कैटभ हे दोन राक्षस इतके माजले होते माय बाप की अख्खी सृष्टी त्याने संपूर्ण आणायला प्रयत्न केला. काही ब्राह्मणांच्या हत्या केल्या, आयाबायांच्या इज्जती लुटल्या. आणि मग हे भाग या आपल्या पृथ्वी मातेला सहन झालं नाही. मग त्या पृथ्वी मातेने काय केलं, गोमातेचा अवतार घेतला आणि मग ब्रह्म्यापाशी गेली आणि ब्रह्मदेवाजवळ गेली आणि सांगितलं गोमातेने, धर्म बुडविला अधर्म झाला फार, सोसवेना भार मजराता. हे देवा, या मधु आणि कैटभाने चुकाई तांडव घातला आहे, या पृथ्वी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही काहीतरी आळा घाला. मग ब्रह्मदेव विष्णूंच्या वर गेले, विष्णू महादेवांच्या वर गेले. तिघांनी विचार विनिमय करून ब्रह्मदेवांच्या शरीरातून तामस, विष्णूंच्या शरीरातून राजस आणि महादेवांच्या शरीरातून सात्विक असा 3 गुणांचा एक देह तयार केला. तो देह म्हणजे आदि माया आदि शक्ती. बोला अंबा भवानी माते की जय. आणि त्या महामायेला प्रकट केला आणि महामायेला सांगितलं की जा आणि त्या मधु कैटभचा नाश कर. मधु कैटभ है, मधु कैटभ है असुर बंधु होते, असुर बंधु होते, सारा जनतेला कष्ट करत होते, सारा जनतेला कष्ट करत होते. विष्णू के हातून शक्ती
मोठा ही गोष्ट, हा प्रसंग आपल्या नवरात्रीमध्ये देवीचा प्रसंग आहे. पण आपल्या त्या प्रसंगाकडे जायचं नाही. आपला प्रसंग घ्यायचा की आज खंडेरायाने अवतार का घेतला. तर त्या मधु आणि कैटभाचा खतमा केला, त्याचा वध केला आणि मग त्या मधु आणि कैटभ या दोघांच्या रक्ताचे पाठच्या पाठ वाहत होते. आणि त्या मधु आणि कैटभ या दोघांच्या रक्ताचा एक एक थेंब पाताळात जाऊन कुठे पडला. आपली ही पाताळ, ही पृथ्वी कशावर आहे? शेषनागावर आहे. त्या शेषनागावर त्या दोन्ही मधु आणि कैटभचा एक एक थेंब पडला. आणि मग त्या थेंबांना कीटक रूप प्राप्त झाले. आणि त्या कीटकांचे नाव होते मणी आणि मल्ल. काय होते? मणी आणि मल्ल. त्यांना समजलं की भगवंत या महादेवांची, जर महादेव भोले आहेत ना, मगाशी म्हणाला त्याप्रमाणे, भोलेनाथ से निराला कोई और नहीं, भोलेनाथ से निराला कोई और नहीं, भोलेनाथ से निराला कोई और नहीं. मग त्यांनी काहीतरी आपल्याला मिळावं, काहीतरी विजय करावं, काहीतरी करता येईल, ची शक्ती येईल, त्यासाठी त्यांनी महादेवाची उपासना चालू केली. कित्येक वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणा. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः भगवंताची तपश्चर्या केली. तपश्चर्या ही असुरांनीच करावी मायबाप. आणि मग हा आवाज माझ्या भोलेनाथांना गेला की अरे रे रे रे, कित्येक वर्ष माझे हे भक्त आहेत, दोन कोणीतरी ते माझी उपासना करतात, तपश्चर्या करतात, जायला हवं. आणि मग भगवंत आपल्या नंदीला घेतला आणि नंदी चला चला आणि निघाले. स्वारी निघाली. तेवढ्या सर्व देवांनी त्यांना अडवलं. हे भगवंता, हे जगाच्या मालका महादेवा, तुम्ही खूप भोले आहात. खाली जाऊन त्या जे आहे तपश्चर्या करतात त्यांना तुम्ही वर द्या, पण वर विचार देऊन करा, नाही तर ते आपल्याला महागात पडेल. भगवंत म्हणाले काळजी करू नका, जे काय आहे ते मी बघतो. डोंट वरी. भगवंत म्हणाले काळजी करू नका. भगवंत आले. भगवंत त्या पाताळामध्ये आले आणि त्या शेषनागाच्या समोर प्रसन्न झाले. त्या कीटकांसमोर कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रारम सदा वसंतम हृदयारविंदे भवानी सहितं नमामि. बोला पार्वती पत्याला भोलेनाथ भगवान की जय. आणि मग ते प्रसन्न झाल्यानंतर त्या कीटकांनी भगवंताकडे पाहिलं आणि भगवंताच्या डोक्यापासून खालपर्यंत असे बघत बसले. कारण का? भगवंताने माझ्या गोसाव्याचा अवतार घेतला होता. व्याघ्रचंद्र पाकळलेलं, भस्म लावलेला अंगाला. ते कीटक म्हणाले अरे हे भोलेनाथ, ज्यांना आम्ही प्रसन्न केलं एवढ्या वर्ष, अरे ह्यांच्याकडे आहे काय आम्हाला द्यायला? असं ते दोघ जण भगवंताला बोलून गेले. म्हटलं तुम्ही महादेव? तर म्हटलं हो. तुम्हाला मी एवढ्या वर्ष तपश्चर्या करून प्रसन्न केलं,
विनाशकाली विपरीत बुद्धी. त्यांना काय माहिती माझ्या भगवंताची माया काय माहिती, भगवंत काय आहे हे त्यांना काय माहिती. शेवटी नसून होते भगवंत सारे भगवंत म्हणाले, हे बघा कीटकांनो, तुम्ही असं खरंच म्हणता मी तुमच्याकडून मागाल तर तुम्ही मला द्याल? हो 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 देणार. काय तुम्हाला हवं ते सांगा. बघा मागं फिरायचं नाही. तेव्हा भगवंताने काय मागणं मागितलं, मृत्यू तुम्हासी यावा. कोणाचे पुढे पुढे ठेवला भगवंताची लीला काय आहे, भगवंताने काय मागितलं. मृत्यू तुम्हासी यावा, माझे हातून वाटत से मजना. काय मागितले बघा, मृत्यू तुम्हासी यावा, माझे हातून वाटत से मजना. जागून या वचनाला, जागून या वचनाला, येई वालासी मनातला सुरा. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम. आणि भगवंताने हे मागणं मागितलं. ते म्हणतात तथास्तु. पण अहो भगवंत, तुम्ही देव आहात ना, एक काम करा, तुम्ही जे मागलेत ना ते तुम्हाला आम्ही देतो, पण एक अट आहे. म्हटलं आता कुठली अट? हे बघा, तुम्ही जेव्हा आमचा वध कराल ना तेव्हा तुमचे पाय आमच्या मस्तकावर असावे. काय त्या असुरांनी मागितलं, आम्ही काय मागतो, हेची दान देगा देवा, आमचा पगार 90,000 व्हावा. हेची दान देगा देवा, आमचा मोठा बंगला व्हावा, मोठी कार व्हावी. हे आमचं मागणं. पण त्या असुराने सुद्धा काय मागितलं, गंमत आहे बघा, की मला मारा, पण मारताना तुमचं पाय आमच्या मस्तकावर असावं. भगवंत म्हणाले, ठीक आहे, तुमचं मरण निश्चित आहे ना माझ्या हातून, ठीक आहे चल. मग भगवंत तिथून नाहीसे होऊन कैलासात गेले. आणि मग त्या दोन कीटकांना असुरांचा रूप प्राप्त झाला. आणि मग ते कुठे गेले, ते गेले मणिचूर्ण पर्वतावर गेले मायबाप. आणि त्या मणिचूर्ण पर्वतावर गेल्यानंतर त्यांनी तिथे एक नगर स्थापन केलं. त्या नगरेचं नाव होतं मणिपूर, असं नगर त्या नगरेचं नाव आहे. आणि मग तिथं गेल्यानंतर त्यांचा तो अहंकार जागा झाला की आम्ही सुद्धा भगवंताला वर देऊ शकतो. जो अहंकार जागा आला. बघा आज काय माणसं थोडा पैसा काय गाडी घेतात, छाती फुगवून चालतात, पैसे संपले की पुन्हा कुठे पावतात. अहंकार, अहंकाराचा वारा न लागो राजसा. सर्वांना ठाऊक आहे म्हणून अहंकार हा माणसाचा शत्रू आहे. आणि मग त्या कीटकांना असुररूप प्राप्त झाला. आणि मग त्याने सुद्धा तेच केलं जे मधुवाने कैटपाने केलं. ते पुन्हा त्रास द्यायला सुरू केली. आणि त्या मणिपुराच्या त्या खालच्या बाजूला पर्वताच्या मोठा आश्रम होता, त्यात साधू ऋषीमुनी होते जे आपल्या पृथ्वीसाठी अनेक यज्ञ याग करत होते. आणि मग त्यांना सुद्धा त्रास द्यायला सुरुवात केला. आयाबायांच्या इज्जती भेटू लागल्या. गाई ब्राह्मणांच्या हत्ती त्या आश्रमचे आश्रम उधळले, यज्ञाच्या यज्ञ नातेने तुडवले. हाहाकार मांडला. कारण त्यांना कोणी मारू शकत नव्हतं, कारण त्यांना फक्त आणि फक्त भगवंताचा वर होता. आणि मग असं हे सहन झालं नाही. मग काही ऋषी तिथे मारले गेले आणि काही ऋषी पळा 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 तिथून पडून गेले. आणि मग पडता पडता वाटेत त्यांना कोण भेटले, शेंडीवाले कोण, नारायण
नारायण नारायण नारायण रमणा मधुसूदना मनमोहना नारायणा रमणा मधुसूदना मनमोहना नारद म्हणे भेटले अहो ऋषी मंडळी तुम्ही कुठे 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 पडता काय झालं तुम्हाला एवढं घाबरलेलं काय झालं तुम्हाला ऋषी मुनींनी नारद मुनींना वंदन केलं सांगितलं हे नारद मुनी तुम्ही त्रिखंड फिरता पण ही सर्व झालेली हकीकत नारद मुनींना सांगितली नारद मुनी म्हणाले अरे बाप रे एवढा मोठा कठीण प्रसंग त्या ऋषी मुनींनी सांगितलं नारद मुनी अहो तुम्ही त्रिखंड फिरत आहात अशी कुठली एक जागा सांगा की त्या जागेवर आम्ही सुरक्षित राहू शकू नारद मुनी म्हणाले ठीक आहे जागा जी अशी जागा आहे की कृष्णा आणि वेण्णा नदीच्या पूर्वेच्या खोऱ्यात एक धवलगिरी पर्वत आहे त्या धवलगिरी पर्वतावर जा तिथे तुम्ही सुरक्षित आहात ऋषी म्हणाले असा धवलगिरी पर्वताचा काय महिमा आहे की तिथं राक्षस येणार नाही आम्हाला मारणार नाही नारद मुनी म्हणाले कारण त्याचा महिमा असा आहे की जे दुर्वास मुनी होते त्यांचा शिष्य लव हा तिथे धवलगिरी पर्वतावर तपश्चर्या करत होता महादेवांची आणि त्यांनी कित्येक वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करताना दुर्वास ऋषींना आनंद झाला दुर्वास ऋषी म्हणाले अरे लवा तुझ्या या तपश्चर्यासाठी मी खूप आनंदी आहे काय तुला मला हवं काय मागून घे तुला तेव्हा त्याने काय मागितलं हे बघा ऋषी मला काहीच नको मला फक्त एवढं द्या की माझी तपश्चर्या खंडित होऊ नये म्हणून या धवलगिरी पर्वतावर कुठलाही राक्षस किंवा कोणी माझी ही उपासना बंद करू नये असं काहीतरी करा तेव्हा ते ऋषींना बरं वाटलं त्याने कमंडलामधून पाणी घेतला आणि त्या धवलगिरी पर्वतावर मारून दिला आणि मग धवलगिरी पर्वत कुठला तिथे असून आला तर त्याची राख रांगोळी होईल आणि मग ते ऋषी तिथे गेले ते ऋषी गेल्यानंतर काय झालं बाईबाप ते तिथे राहायला लागले तरी सुद्धा त्यांच्या मनातली भीती जात नाही ते म्हणाले असून इथे आले तर काय होईल मग काय झालं ते स्वस्त बसले नाही ते मग तिथून पळाले ते कुठे गेले वैकुंठात स्वारी गेली महाविष्णूंजवळ विष्णूजी हे सर्व असं झालं काय करू विष्णू म्हणाले मी यामध्ये काही करू शकत नाही आता आपण जे भोलेनाथ भगवंत आहेत त्यांच्याकडे जाऊया मग सगळ्यांनी त्या भगवंताकडे गेले भगवंता आसनामध्ये बसले होते डोळे बंद करून सर्व देवता तिथे गेले हात जोडला कैलास राणा शिव चंद्र मौली परिंद्र माथा मुकुटी झळाली काय नसिंद्र दुःख हारी तुझ बिन शंभो मज कोण कारी बोला भोलेनाथ भगवान की जय भगवंताने डोळे उघडले आणि सगळा प्रसंग त्या ऋषी मुनींनी सांगितला की भगवंत आमच्या आयाबाईंच्या इज्जती लुटलात आमच्या आयाबाईंना मारून चाललात काही ब्राह्मणांच्या हत्या होत चालल्यात आणि ही गोष्ट जेव्हा माझ्या भगवंताला समजली तेव्हा भगवंत अक्षरशः लाल झाले आणि उठले आमचे कवी अशी वर्णन करतात सुरमुनी वचना ऐकून शिवतो सुरमुनी वचना ऐकून शिवतो अतिक्रोधित झाला त्याने
भगवंत उठले, डोळे झालं भडक झाले, तांडव करायला लागले. तुम्ही काळजी करू नका, हे आता संपले. कडे 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 जटा भारतो, कडे 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 कडे, कडे 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 कडे, ओ कडे 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 जटा भारतो, अपनी शिवेला. हमारे शत्रुला क्या बोलते? कडे 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 जटा भारतो, अपनी शिवेला. आणि मग माझे भगवंत उठले आणि भगवंतांनी सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, त्या दोघांचा वध हा आता माझ्या हातूनच होईल. मग भगवंताने काय केलं? भगवंताने आपला हा जो चंद्र होता त्याला श्वान बनवलं आणि मग चैत्र पौर्णिमेच्या या तिथीला माझ्या भगवंताने जो अवतार घेतला तो म्हणजे खंडेरायाचा अवतार. बोला हर हर महादेव, पार्वती पत्यालाल महादेव, हेलो हेलो जय वंदा सदानंदाचा हेलो. आणि मग त्या भगवंताने अवतार घेतला. पार्वतीला सांगितलं तू म्हालसा हो, गणपतीला घेतलं, कार्तिकीला घेतलं आणि सर्वांना घेतलं आणि स्वारी निघाली त्या देवगिरी पर्वतावर. आणि मग त्या पर्वतावर गेल्यानंतर सगळा दैत्य राक्षस आणि स्वारी बघितल्यानंतर त्या राक्षसांना समजलं, अरे हे कोण आहेत सगळे. आणि हे जटा आणि त्या जटेत मधून ती मगाशी म्हणाला मी धुतमारी एक शक्ती निघाली होती. त्या धुतमारीला महादेवाने सांगितलं, हे धुतमारी मी जेवढ्या लोकांचा वध करीन तेवढ्या लोकांना तू कच्चे गिळायचं, त्यांचा रक्त कचा कचा प्यायचा, एकही रक्ताचा थेंब खाली पडता कामा नये. मग झालं, सर्वजण तिथे गेले आणि मग समोरून दैत्याने बघितलं, अरे आणि मोठा महाल होता त्या मणी आणि मल्लाचा. आणि बघितलं, अरे कोण आहे, आपल्यासाठी स्वारी घेऊन आले, चला चला धावा. आणि मग सगळे असुर आपले शस्त्र घेऊन गेले आणि मग युद्धाला सुरुवात झाली. भगवंताने खड्ग घेतलं, एकाचं वध केलं. इकडे माणसा हिने सुद्धा वध खड्ग घेऊन विष्णू घेऊन वध करायला लागली. इकडे कार्तिकी खेळतोय आणि इकडे गणपती, माझा गणपती राया, तो सुद्धा एकेकाचा वध करतोय, पण तो आपल्या शक्तीने नाही तर युक्तीने खेळतो. गणपती हा कलेचा दाता आहे, तो युक्तीने खेळत असतो, हास्य मजेत खेळत असतो. आणि मग त्यांचा वध केल्यानंतर मणीने बघितलं, अरे माझ्या सैनिकांना मारता म्हणून मणी सुद्धा निघाला आणि मणी सुद्धा तलवार घेतली आणि धावत त्या भगवंताच्या त्या खंडेरायाच्या उधळलीला तलवार एवढ्या खंडेरायाने अशी त्याच्या छातारावर लाथ मारली, त्याला आडवा पाडला, छातारावर लाथ ठेवली आणि त्रिशूळ त्याच्या असा घालला. तेव्हा काय झालं, तो एकदा त्या रूप दिसतंय शिवाचं आणि एकदा रूप दिसतंय खंडेरायाचं, एकदा रूप दिसतंय शिवाचं, एकदा रूप दिसतंय खंडेरायाचं. आणि त्याला आठवलं आणि हात उचलला, हे महादेवा तुला ओळखले रे, आम्ही ओळखले. तुम्हालाच आम्ही वर दिला होता की तुम्ही आम्हाला मारून टाका आणि हाच तुमचा अवतार काय आहे ते आम्हाला कळाले. हे भगवंता असं म्हणालं आणि भगवंताने तो त्रिशूळ घेतला आणि त्याच्या छातारामध्ये घुसवला आणि त्याचं मुंडकं एकीकडे उडवलं
आणि हे पाहिल्यानंतर मल्लानी पाहिलं, अरे माझ्या भावाला मारलाय. मग तो सुद्धा तलवार घेऊन काही सैनिकांसोबत आला आणि परत भगवंताच्या छाताडावर मारतोय. तेवढा भगवंताने पुन्हा लाथ मारून त्याला खाली पाडलं आणि पुन्हा त्याच्या मस्तकावर पाय ठेवला आणि असं उघडतोय, तलवार त्रिशूल उधळतोय. तेवढा त्याला सुद्धा एकदा रूप दिसतंय शिवाचं आणि एकदा रूप दिसतंय खंडेरायाचं. हात जोडला, भगवंता भगवंता तुम्हाला आम्ही ओळखलं, भगवंता तुम्हाला आम्ही ओळखलं, हो ओळखलं. तुम्हालाच आम्ही वर दिला होता भगवंता, तुम्हाला आम्ही ओळखू शकलो नाही पण आमची अट लक्षात ठेवा की आम्हाला मारताना तुमचं पाय आमच्या मस्तकावर राहील आणि आमचं नाव तुमच्या नावी लागेल. भगवंताने म्हणाले ठीक आहे. आणि मग भगवंताने क्षणाचा विलंब न करता तो तिथून छाताडामध्ये घुसवला. रक्ताच्या चटोड्या उठल्या आणि सर्व शांत झाले. भगवंत सुद्धा शांत होऊन तिथे बसले. सर्व ऋषीमुनींना सर्व जनतेला आशय दिला, आई बाप, की आजपासून हे 2 वध मी केले, या सृष्टीला वाचवण्यासाठी वध केले. पण आजपासून या दोघांचं नाव मणी आणि मल्ल हे माझ्या नावाला जोडलं जाईल. आणि म्हणून भगवंताला मार्तंड मल्हारी असा नाव देण्यात आला. माय बाप, बघा असुराने सुद्धा काय मागितलं भगवंताकडे. भगवंताकडे काय मागत असताना आपण भगवंताकडे काय मागावं यात आपण चरित्रातून शिकलो आहोत. माय बाप, जाता जाता मी जाता जाता आपण एवढंच सांगेल माय बाप की धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. जिथं कुठं वाद होत असेल, तुम्हाला मिटवताना आले तर मिटवू नका, पण त्या आगीत मात्र धूप मात्र ओतू नका. हो, तुम्हाला कुठं देताय, दान धर्म करायची सवय नसेल, पण देते त्याला मात्र तुम्ही अडवू नका. पुष्प नहीं बन सकते तुम, घाटे बनकर मत रहना. तुम्हाला पुष्प नसं बनायचं नका बनू, पण कोणाचे काटे मात्र बनू नका. पुन्हा एकदा सर्व कासरपट लोकांचे इथे बसलेल्या सर्व मुलांचे या बहिणींचे मी पुन्हा एकदा त्यांना नतमस्तक करतोय की मला इथे या भगवंताची सेवा करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल खूप खूप मनापासून सर्वांचा आभार मानतो. त्याचप्रमाणे आपले आधारस्तंभ विवेकानंद पाटील यांच्यासुद्धा मनापासून मी आभार मानतो की त्यांच्यामुळे आज एवढी मोठी वास्तू, अनेक काही गोष्टी आहेत. प्रत्येकाचं मी नाव घेत नाही, सर्वांना माहीत आहे. तुका म्हणे नवविध जातो माघारी पंढरीनाथ.
नामकीर्तन संपतो. शेवट भैरवीनंतर एक आरती घ्यायची असतो. एक गणपतीची आरती घेऊ, भगवंताची आरती घेऊ आणि मला वाटतं नारदी कीर्तन पहिल्यांदा होतोय की आरतीशिवाय हा शेवट होऊ शकत नाही. भैरवीनंतर आम्ही आरती घेतो. तर आरती घेताना इथून नाही तर आपण इथून घेतो, एवढंच फरक आहे. सगळ्या आरती उभे राहायचे. शिवाला